माझ्याकडनं एक म्हणजे आयुष्यात कसं मी लोकांसाठी खूप जगलो, ठीक आहे. नातेवाईकांसाठी जगलो, लोकांसाठी खूप पळपळ केली, धावपळ केली. ॲट द एंड मी म्हणजे माझ्या अनुभवाने सांगतो, ठीक आहे. मी लोकांसाठी खूप एफोर्ट घेतलं. जो नातेवाईकांमधला असू दे, बाह्य असू दे, म्हणजे बाहेरचा सहज असा टेम्पररी भेटलेला त्याच्यासाठी पण मी एफोर्ट घेतलेत. त्याला पण मी खूप गोष्टी समजवल्या, ठीक आहे. ज्याला बाहेरच्या गोष्टीला समजवलं, मनापासून समजवलं, चांगल्या हेतूसाठी समजवलं, नाही की वाईट गोष्टीसाठी, ठीक आहे. मी आहे ना खूप लोकांचं चांगलं करायला गेलो, म्हणजे स्वतःसाठी खूप एफोर्ट, अजिबात झिरो एफोर्ट ठेवताना समोरच्यासाठी किंवा लोकांसाठी 100% एफोर्ट घेतलं, ठीक आहे. ते आज माझ्या आयुष्याचा पार्ट नाही आहेत अजिबात, म्हणजे नाही आहेत, गायब आहेत. त्यांच्यासाठी मी किती केलं वगैरे, मी असं बोलून नाही दाखवत, पण मी सांगतो एक अनुभव सांगायचा आहे की लोक जाणार त्या आयुष्यातनं खूप, याच्यासाठी तुम्ही करताय वगैरे, तो बेटर आहे. माझ्या अनुभवाने मी सांगतो की हे करू नका लोकांसाठी, जास्त जास्त काइंड राहू नका स्वतःच्या बाबतीत. जेवढं तुम्ही लोकांसाठी जेवढं 100% एफोर्ट देता ना, मी म्हणतो स्वतःसाठी द्या. जे मी केलं ना, मी आत्ता करायला लागलो, 1-2 वर्षापासून एफोर्ट द्यायला लागलो स्वतःसाठी, स्वतःकडे बघायला लागलो, स्वार्थीपणा ठेवायला लागलो थोडाफार, म्हणजे स्वतःचे फायद्यासाठी वगैरे गोष्टी बघायला लागलो मी. आधी मी स्वतःच्या फायद्यासाठी काही बघितलं नाही. त्यामुळे ना म्हणजे लोकांसाठी मी इझिली अवेलेबल राहिलो. कॉल आला लगेच बाहेर पळायचो मी मग लोकांसाठी. जेव्हा मला जेल वगैरे झाली, दवाखाने झाले, माझ्या स्किन कॅन्सर वगैरे सगळं झालं, तेव्हा मोजकेच होते, मोजके म्हणजे 10 पण नव्हते माणसं माझ्याबरोबर, ठीक आहे. माझी फॅमिली होती, आईवडील, ठीक आहे, आणि ते 3-4 जण होते, स्वस्तिक, चेतन, आकाश, अनुज, ठीक आहे. हे 4-5 जण होते, बाकी कोणी नव्हतं माझ्या लाईफमध्ये. लोकांसाठी खूप धावलो वगैरे, सगळं केलं, खूप काही गोष्टी केल्यात. कोणाच्या हॉस्पिटलसाठी पडलं आहे, कोणाच्या अडीअडचणीमध्ये पडलं आहे, कोणाच्या फायनान्ससाठी पडलं आहे. ॲट द एंड तुम्हाला त्रास करून घ्याल स्वतःला लोकांच्या मदत करताना. कारण काय होतं, तुम्ही लोकांसाठी 100% एफोर्ट देता, पण तुम्हाला रिटर्नमध्ये अजिबात काही भेटत नाही. रिॲलिटी सांगतो आहे, अजिबात कसलेही एफोर्ट भेटत नाहीत, कसलेही झिरो एफोर्ट देतात समोरून. तुम्ही 100% दिलं तरी लोक विसरून जातात तुम्ही मदत केलेली वगैरे वगैरे, ठीक आहे. जसं चेष्टा मस्करी विसरलं जाते, तसं हे मदत केलेली पण विसरतात लोक, ठीक आहे. सो स्वतःसाठी एफोर्ट द्या, ते बेटर राहील तुमच्यासाठी. तुमची फॅमिलीकडे लक्ष द्या, आणि तुमच्या बाउंड्रीजमध्ये ठेवलेले 4-5 लोक जे राहू शकतात आयुष्यभरासाठी, तुम्हाला माहिती असतं कोण राहणार आहे, कोण जाणार आहे. तो जे परमनंट आहेत मित्रमधले वगैरे, भावकी ठेवा एक, थोडक्यात तीच भावकी ठेवा. भावकी म्हणजे गावकीकडे जाऊ नका. भावकी म्हणजे जे तुमचे परमनंट राहणारे लोक, जे तुमच्यासाठी दुःखात पण आहेत, सुखात पण आहेत, त्यांना बरोबर ठेवा. ते मोजकेच असतात, 5-6 असतात, ठीक आहे. आणि फॅमिली आणि 4-5 जणं, ह्या व्यतिरिक्त कोणाला, आणि स्वतः तुमच्या स्वतःसाठी